विचार करा, तुम्हाला सीईटीमध्ये 99 पर्सेंटाईल मिळाले, तुमचे आईवडील पेढे वाटवायला लागले, एकदम भारी कॉलेजमध्ये नंबर लागला, पण ॲडमिशनच्या दिवशी कळाला की एक डॉक्युमेंट कमी आहे आणि तुमची सीट कॅन्सल झाली. तेव्हा कसं वाटेल? डोक्याला हात लावून बसण्याची वेळ येईल आणि मसान मूव्हीमधला विकी कौशलचा तो डायलॉग आठवेल, ये दुःख काहे खतम नाही होता बे. हो मित्रांनो, अशा गेल्या वर्षी खूप मुलांसोबत झालं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटी चूक तुमचं चांगलं कॉलेज तुमच्या हातून हिरावून घेऊ शकते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं टेस्टवायझर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे तुमचा आदित्य सर. परीक्षा संपल्यावर आपण सगळे आन्सर की आणि रिझल्टची वाट पाहत आहोत, पण ही वेळ आराम करण्याची नाहीये. खरं तर खरा ॲडमिशनचा स्ट्रगल आता सुरू होणार आहे. त्याबद्दल बोलण्याआधी एक खूप महत्त्वाची गुड न्यूज तुम्हाला द्यायची आहे. गेल्या वर्षी आमच्या टेस्टवायझर टीमने महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या मार्क्सनुसार त्यांना बेस्ट इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवून दिला होता. आमची काउन्सिलिंग इतकी सक्सेसफुल होती की विद्यार्थी आजही आमचे आभार मानतायत आणि ह्या वर्षी पण आपण तो जलवा कायम ठेवणार आहोत. मला तुम्हाला सांगण्यास खूप आनंद होतो आहे की टेस्टवायझरची पर्सनल काउन्सिलिंग बॅच लवकरच लॉन्च होत आहे. पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये कॅप राऊंडपासून ते स्पॉट राऊंडपर्यंत आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये गाईड करणार आहोत. त्याची माहिती लवकरच आपल्या चॅनलवर येईल, त्यामुळे अपडेट रहा. आता येऊया आपल्या मेन विषयावर. इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026 साठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात आहेत? आत्तापासून लिस्ट बनवा, कारण नंतर सरकारी ऑफिसमध्ये चक्कर मारता मारता तारक मेहताच्या जेठालालसारखी अवस्था होईल आणि चालू पांडे पण मदत नाही करणार. सगळ्यात आधी बोलूया कॉमन डॉक्युमेंट्सबद्दल. हे डॉक्युमेंट्स प्रत्येक विद्यार्थ्याला लागतात, मग तो कोणत्याही कॅटेगरीचा असो. पहिला डॉक्युमेंट आहे MHT CET 2026 स्कोअर कार्ड. आता तुम्ही म्हणाल, सर रिझल्ट तर लागलाच नाहीये. बरोबर आहे, हा डॉक्युमेंट तुम्हाला रिझल्ट लागल्यावर दिसेल, तेव्हा त्याची प्रिंट काढून ठेवाच. दुसरा आणि तिसरा डॉक्युमेंट म्हणजे तुमची 12th म्हणजेच HSCची मार्कशीट आणि 10th म्हणजेच SSCची मार्कशीट. हे तर तुमच्याकडे असेलच. चौथा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट, ज्याला आपण LC किंवा TC म्हणतो. या सर्टिफिकेटवर तुमची नॅशनॅलिटी म्हणजे राष्ट्रीयत्व इंडियन असं लिहिलेलं असणं खूप गरजेचे आहे. पाचवा डॉक्युमेंट आहे डोमेसाईल सर्टिफिकेट. डोमेसाईल म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात याचा पुरावा. पण ह्यात एक ट्विस्ट आहे. जर तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल, तुमच्याकडे महाराष्ट्राचा बर्थ सर्टिफिकेट असेल आणि तुम्ही 10वी आणि 12वी दोन्ही महाराष्ट्रातून केली असेल किंवा तुमच्या LCवर प्लेस ऑफ बर्थ महाराष्ट्र असं लिहिलं असेल, तर तुम्हाला वेगळा डोमेसाईल सर्टिफिकेट लागत नाही. पण जर ह्यापैकी एकही गोष्ट नसाल, तर मात्र तुम्हाला तुमच्या किंवा आईवडिलांच्या नावावर महाराष्ट्रातल्या तालुका ऑफिसमधून डोमेसाईल काढून घ्यावा लागेल. सहावा डॉक्युमेंट आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. जर तुमच्या LCवर किंवा डोमेसाईलवर इंडियन असं लिहिले नसेल, तर तुम्हाला वेगळं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढावं लागेल. सातवा डॉक्युमेंट आहे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट. हे कोणत्याही रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजेच MBBS किंवा MD डॉक्टरकडून काढून घेऊ शकता की तुम्ही इंजिनिअरिंग कोर्स करण्यासाठी फिजिकली फिट आहात. मुन्नाभाई MBBS सारखा फेक सर्टिफिकेट नको, ओरिजिनल डॉक्टरकडून साईन आणि स्टॅम्प घेऊन या. आठवा डॉक्युमेंट आहे अँटी रॅगिंग ॲफिडेव्हिट. हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला लॉयरकडून 2 वेगवेगळे ॲफिडेव्हिट बनवून घ्यायचे आहेत, एक तुमच्या म्हणजे विद्यार्थ्याच्या नावाने आणि एक पालकांच्या नावाने. तसेच अँटी रॅगिंगच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म पण भरायचा आहे. नववा डॉक्युमेंट आहे गॅप सर्टिफिकेट. जर तुम्ही 12वी नंतर 1 किंवा त्याहून जास्त वर्षांचा ड्रॉप घेतला असेल, तर तुम्हाला लॉयरकडून स्टॅम्प पेपरवर गॅप सर्टिफिकेट ॲफिडेव्हिट बनवून घ्यावा लागेल. ड्रॉप नसेल घेतला तर याची गरज नाही. आता जी पुढच्या डॉक्युमेंट्स मी सांगणार आहे ते तुम्हाला रिझल्ट लागल्यावर आणि ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यावर मिळतील. त्यात आहे फायनल मेरिट लिस्टचा प्रिंटआउट. जेव्हा MHT CET सेल तुमचा फायनल मेरिट रँक डिक्लेअर करेल, तेव्हा ही प्रिंट काढायची आहे. त्यानंतर कॅप ॲप्लिकेशन फॉर्म किंवा ॲक्नॉलेजमेंट स्लिप. हे तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी सेंटरमधून फॉर्म व्हेरीफाय केल्यावर मिळते. आणि शेवटचं आहे कॅप अलॉटमेंट लेटर. जेव्हा कॅप राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळतं, तेव्हा हे लेटर डाउनलोड करायचे असते. हे सगळे डॉक्युमेंट्स रिझल्ट नंतरचे आहेत, त्यामुळे त्याचं टेन्शन आता घेऊ नका. आता बोलूया रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. जर तुम्ही SC, ST, VJ, NT, OBC, SBC किंवा SEBC कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल, तर तुम्हाला वर दिलेल्या कॉमन डॉक्युमेंट्स व्यतिरिक्त आणखी 3 डॉक्युमेंट्स लागतील. पहिला आहे कास्ट सर्टिफिकेट. दुसरा आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. रिझर्व्ह सीट घ्यायची असेल तर हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, याशिवाय ॲडमिशन मिळत नाही. आणि तिसरा आहे नॉन क्रिमी म्हणजेच NCL सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट SC आणि ST कॅटेगरी सोडून बाकी सगळ्या रिझर्व्ड कॅटेगरींना लागतं. एकदम इम्पॉर्टंट नोट लक्षात ठेवा, तुमचं हे NCL सर्टिफिकेट 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचे आहे. एक्सपायर झालेलं सर्टिफिकेट चालणार नाही. पुढे आपण बोलूया EWS आणि TFWS बद्दल.
जर तुम्हाला EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमधून ॲडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या तालुका ऑफिसमधून EWS सर्टिफिकेट काढून घ्यावं लागेल. आणि जर तुम्हाला TFWS म्हणजे ट्यूशन फी वेवर स्कीममधून ॲडमिशन घ्यायचे असेल, जिथे तुमची ट्यूशन फी माफ होते, तर तुम्हाला तहसीलदार ऑफिसमधून इन्कम सर्टिफिकेट काढावं लागेल. हे इन्कम सर्टिफिकेट 1 वर्षाकरिता किंवा 3 वर्षांकरिता असू शकतं आणि मॅक्झिमम इन्कम 8 लाख कंपल्सरी आहे. मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असायला हवं. जर तुम्ही मायनॉरिटी कॅटेगरीमधून येत असाल, जसे की मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, सीख, तर तुमच्या LCवर तुमचा धर्म लिहिलेला असणं गरजेचे आहे. जर LCवर धर्म लिहिलेला नसेल तर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन किंवा ॲफिडेव्हिट द्यावं लागेल. आणि शेवटी जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड सोडून इतर कोणत्या बोर्डमधून आला असाल, उदाहरणार्थ CBSE किंवा ICSE, तर तुम्हाला तुमच्या स्कूल किंवा बोर्डकडून मायग्रेशन सर्टिफिकेट आणावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती संपूर्ण लिस्ट. माझी तुम्हाला एक फ्रीची ॲडवाईस आहे. एकदम हेराफेरीच्या बाबूरावसारखा मास्टर प्लॅन बनवा. एक चांगली प्लास्टिकची मास्टर फाईल आणा. हे सगळे डॉक्युमेंट्स जे आत्ता अवेलेबल आहेत ते जमा करा आणि त्या फाईलमध्ये नीट ठेवा. प्रत्येक डॉक्युमेंटचे कमीत कमी 3 ते 4 झेरॉक्स कॉपीज काढून ठेवा. एंड मोमेंटला झेरॉक्सच्या दुकानात गर्दी असते आणि लाईट पण जाऊ शकते. त्यामुळे शेवटच्या क्षणी धावपळ केल्याने डॉक्युमेंट विसरणार आणि आपल्या हाताची सीट घालवणार. लास्ट मिनिट पॅनिक आपल्याला बिलकुल नको आहे. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. कोणाचंही ॲडमिशन एका कागदामुळे कॅन्सल नको व्हायला. आणि हो, आमची टेस्टवायझरची काउन्सिलिंग लवकरच येत आहे. त्याबद्दल अलर्ट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आदित्य सर तुमच्यासोबत ॲडमिशन पूर्ण होईपर्यंत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत डॉक्युमेंट्स जमवायला लागा आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.